गणेशाय नमः. मोहिनी एकादशी 2026. केवळ उपवास नाही तर मनाची शुद्धी. मोहिनी एकादशीला पापमुक्ती देणारा पूजाविधी असे म्हणतात. सोमवार 27 एप्रिल 2026 रोजी मोहिनी एकादशी. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या मोहक अवताराची कथा आपल्याला माहीत आहेच. मोहिनी एकादशीचे महत्त्वही जाणून घेऊया. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते, पण त्यातही मोहिनी एकादशी ही विशेष फलदायी मानली जाते. या दिवशी विधिवत व्रत आणि पूजन केल्याने व्यक्तीला केवळ मानसिक शांती मिळत नाही, तर अनेक जन्माच्या पापातून मुक्ती मिळते. समुद्र मंथनावेळी जेव्हा अमृत बाहेर आले, तेव्हा देव आणि दानवामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. दानव अमृत घेऊन पळून जात असताना भगवान विष्णूंनी जगाच्या कल्याणासाठी एक अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण केले, ज्याला मोहिनी अवतार म्हटले जाते. आपल्या मोहक रूपाने त्यांनी राक्षसांना भुरळ घातली आणि त्यांची दिशाभूल करून देवांना अमृत प्राशन करून दिले. ज्या तिथीला भगवंतांनी हा अवतार घेतला तीच मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णूसमोर हात जोडून व्रत करण्याचा संकल्प करावा. पूजेच्या ठिकाणी चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. भगवंतांना पिवळी फुले, तुळशीची पाने, फळे आणि धूप दीप अर्पण करावा. तुळशीशिवाय विष्णूची पूजा पूर्ण होत नाही. भगवंतांना केशरयुक्त दूध आणि पिवळ्या मिठाईंचा नैवेद्य दाखवावा. मोहिनी एकादशीची व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी आणि शेवटी विष्णूची आरती करावी. शक्य असल्यास रात्री विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा भजन कीर्तन करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला गरजू व्यक्तींना दान देऊन स्वत उपास सोडावा. त्रेतायुगात प्रभू श्रीरामांनी आणि द्वापारयुगात धर्मराज युधिष्ठिराने देखील हे व्रत केले होते. हे व्रत केल्याने मनुष्यातील मोह आणि पायेचा पाश तुटतात आणि मन शुद्ध होते. आर्थिक अडथळे दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होते.